माहितीये का, आई येणार आहे, मावशी येणार आहे, माझी मोठी आई येणार आहे म्हटलं. मस्त तिळवाचा कार्यक्रम करणार आहेत. मलासाठी साडी जोडवे, आईसाठी लागे काही चांदीचं वस्तू आणतात. येतात आता त्या परवाच्या दिवशी येतात. हो का? काय असते ते? अहो, लग्न झालं की नवीन नवीन नवरीचं करत असतात तिळवा. पहिला संक्रांती येते की नाही, पहिल्या संक्रांतीले मस्त हलव्याचे दागिने आणतात. तुम्हाला कपडे आणतील, मुली कपडे आणतील, मस्त फोटो काढा. आपण मस्त डेकोरेशन करू पतंगाईचं. हो का? ते असते काही कार्यक्रम आहे का तो? म्हणजे तू काय मुक्कामी का आपल्या घरी? आता काय माहित झालं तर त्या दिवसाला नाही झालं, उशीर झाला तर मग थांबती नाही. कारण जेवण ते कार्यक्रम बायल बोलवा ते हळदी कुंकू ते सगळं एकाच दिवशी असते ना. मग हो का? माझं काही काम नाही ना? ते बायत माझीवर येते. कशी हो, आता फोटो निकाळ लागत काय? तिळवा म्हटलं म्हणजे मी काही एकटी येऊ का? माझ्यासोबत तुम्हाला फोटो निकाळ लागत काय? फोटो काढा बोलता येईल ना मग मी. बाकी तर काही नसते ना? म्हणजे आपल्या घरी कार्यक्रम आहे का काही? म्हणजे आपल्या घरी असं म्हणजे काही आईनं काही सांगितलं नाही मला? काही आणा गिना लागत नाही का सामान गिमान? मग आपल्याला नाही आणला नाही आणते ना, मला हे सगळं सांगते. आता इकडून जर आपल्याला काही द्यायचं असलं त्या बायला तर आपल्याला काय लागते. मग येईन आता एवढी खर्च करीन तो आपलंही काम आहे ना, काही ना काही त्याला साड्या गिड्या देणं. मम्मी करतील ना ते, मम्मीला समजते सगळं, मम्मीला माहित आहे. मी काय म्हटलं, मला 1000 रुपये देता का? ते पार्लरमध्ये जाऊन येतो ना मी, फेशियल करतो ना, मग फोटो चांगले निघाले पाहिजेत ना. बरं नाही आता तर केलं ऑफिशियल काही तसं तोंड होती ती कोणी आलं तर सारखीच दिसतं, इकून जातं तर तशीच दिसतं. काही करत नाही ते पार्लरवाली. मी तर म्हणतो लावते की नाही लावत काही ती. तुम्हाला काय समजते किती ग्लो येते चेहऱ्यावर फेशियल केला की? तुम्हाला नाही समजत ते. मला फक्त 1000 रुपये द्या. नाही 1200 द्या, 1200. ते जर व्हॅक्स गिक्सी करतं ना, मेहंदी काढा लागते. मग मेहंदी ना मी तिथूनच काढून येईन. नाही बरं राहू देते, मेहंदी घरीच काढते. मोहिनी त्याच्या हातावर काढीन, मी माझ्या हातावर काढीन. मोहीन म्हणजे मग कसं मेहंदीचा तेवढा खर्च वाचते ना. ठीक आहे 1200 देऊन द्या फक्त. आणि 100-200 रुपये वर जसं आता काही गजरे गिजरे आणतो म्हटलं तर वेळेवर तुम्ही अजून आणून देसान ना म्हणून. बर घेजो त्या पाकिटातच आहेत मला. हो थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅटे त्यात काय थँक्यू आला? तू जरशी ढंगाची दिसली तर म्हणे जशी करती भाकर शिल्लक धकते. म्हणजे मी चांगली दिसत नाही का? मजा केली गंमत केली. जाय आता वहिनीला नेसो ना, तुलाच कर लागते काय एकटीला. वहिनीला द्यायचं सांग पाय जो बा इथं जवळच जाता नाही तिकडे नको जाऊ पुढे वहिनीला घेऊन. गाडी गिडीवर नको नेऊ, पैदल जाता पैदल ये जा. हा चालते. मग 2400 रुपये द्या. मग डबल खर्च होईल ना. मग ताई बी फेशियल करायला येईल ना मी ताईने, मग पैसे डबल. चालते ने. आता लय मोठा थँक्यू. हा डबल वाला मोहिनी ताईली नेतो मग मी. चालते. अरे आता राग नको करू मला. आता माझ्या घरचे लोक येतात, माझी आई येते, माझी मावशी येते, माझी मोठी आई येते. चांगला बोलाच माझ्यासोबत. हा मी बी चांगलीच बोली ना, त्याच्यात एक तर फालतू फुगेला राहू नको. मला का तुला राग येते का मॅटे? मी तुला राग करणार आहो का? हे भाडे तू अशी वागते तशी म्हणून माझी वर आलं. कोणाच्या समोर व्यवस्थित वागायचं. मी तुला कधी कोणासमोर बोलतो काय? हा कधी तुला फेक असतो का, ओरडतो का कोणाच्या समोर? मग मी तुला रिस्पेक्ट करू शकतो तर तू कम नाही करू शकत? हा एवढंच माझं म्हणणं होतं. बाकी का मॅटे मी का तुला राग करतो का? हे भाडे पागलच आहे. सॉरी म्हटलं ना. जाऊ दे आता, एकदाच माफ करा. आता नाही ओरडणार मी कोणाच्या समोर. बर मला माहित आहे 2-3 दिवस झाले कामलंय फुगेलाय गाल्ल टुम आहेत. माझ्या लक्षात येत नाही काय? सगळं लक्षात येते. त्या दिवशी पुरी भाजी केली, फोन करून मला बोलवलं. सॉरी हा मी तुला जेव म्हटलं नाही. तू जेवली नव्हती आहे ना? मला वाटलं तू जेवली अशी, नाही तर जेवशील मी गेल्यावर. तू जेवली नाही आहे ना? उपाशीच राहिली मॅटे. उपाशी काय राहायला लागते? उपाशी राहून राहून थकशील तर माझं भांडीन कोण मग? असंच नाही लाडाची बायको अशीच राहायचंय हसत. तू हसली की माझं जीवन तसंच खुलते. हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बोलत जा नेहमी गोड गोड माझ्यासोबत. या आम्ही वाटच पाहून राहिलो होतो तुमची. या बाई. हो माय बाई हो. ते बाई आम्हाला जो ड्रायव्हर शोधून दिला आमच्या माणसानं, तो ड्रायव्हरच वक्तावर आला नाही लवकर. त्याच्यानं उशीर झाला माय बाई. लय वाट पा लागली का तुम्हाला? नाही जी लय गी काही नाही. भाऊ नाहीत आले नाही. नाही भाऊ म्हणत जाऊ दे बाईले म्हणा मा ऐकून तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तियाचे लाडू पाठवले बाई तुमच्या इवा आहे ना तुम्हाला. आले काही नाहीत बाई ते. काय बाई या बाई या. ओ मा आले तर का माई बाई मा भाऊच आहे माय बाई. मी काही सरमत नाही. या माय मावशी या. मोठ्या बाई आहेत नाही? या बाई. हो माय मोठ्या बाई आहेत ना बाई. हो माय येईन बाई. या बाई सगळ्या जणी. चला हात पाय धुवून घ्या. रश्मी नाही दिसून राहिली? हो माहिती दोघीच्या दोघी गेल्या माहिती पार्लरात. काय करतात काय मी, कोणता कार्यक्रम असू या दोघी त्या पार्लरात जायचीच धूम असते. गेल्या बाई कोणा सकाळच्या गेल्या. अर्ध्या घंट्यात येतो 1 घंटा देतो करून गेल्या. 2 घंटे झाले जी अजून येतात दोघी गेल्या बरं. हो माय
बाई शांता चाल ना बाई, मग आपल्या गाडीतलं सामान आपणच आणून काढून द्या म्हटलं. रश्मी असली तर देतो रश्मीला पाठवून आण म्हणून त्या थैल्या. माझं ड्रायव्हर गाडी कुकडे उभी करते कुकडे नाही, ते सामान सगळं आणू ना काढून. हो मग काय तो नाही बाई, सामान अंदर घेते. काय झालं बाई? नाही नाही, ते मी म्हटलं रश्मी असेल तर धाडतो तिला ते गाडीतलं सामान आणायले, तर आणतो म्हटलं आम्हीच. राहू द्या, ते गंगाची थैली ते 2 झोरे आहेत आमचे, ते गाडीतच राहू देईल. ती आलो तसंच पुढे. बरं राहू द्या ना, राहू द्या. मी कोणा पोरा सोराला आणायला लावतो, राहू द्या आणतात. गाडी अतीच लावली असेल ना आपल्या कंपाऊंडच्या बाजूला? हो अतीच लावली का परी? बरं राहू द्या राहू द्या, या तुम्ही अंदर, मी आणायला लावतो कोणाले. दे ना, मी करतो. काय करून राहिला तुम्ही? काही नाही बाई, काही नाही. तुम्हाला चहाच करून आणून राहील ती. आता ह्या 2 जणी पार्लरात गेल्या ना म्हणून, नाही तर केला असता त्यानंच. बसा ना बाई, बसा ना, येतो ना मी. भात चहा आणतो. आता ह्या केदा येतील आणि केदा नाहीत. हो माय बाई, राहू दे. आपण येतीन करतीन चहा. आपण का पाहुण्या हो का? दाखवा नाही तर दाखवा, मी करतो. ओ माय बाई, काही बोलता का? आता आल्या लागे का डायरेक्ट गॅस जोडत जाता का? नाही नाही, बसा. येतेच ना, येतातच आता ह्या पोरी. त्या आता गर्दी गिर्दी अशी नाही तर ती आता आमच्या 2-3 घर वलांडलं कीच ते हाय पार्लर. मा चुलत पुतणीच आहे. हो, मै चुलत पुतणीच लागते ते, तर तिचंच आहे. तर तीच जातात एका परी. मोहिनीली नेलं तिनं. आता जातात पोरी सोरी करतात बाई ते आजकाल. ते काय काय केस कापतात आणि काय तोंडाला लावतात, काय काय करतात बाई. आपल्याला काही केलं नाही माय, आपल्याला काही कळत नाही, पण त्या करतात. तसाठी जा करा माय बाई. येतीनच आता. काय नाही, मी चहा ठेवला बाई फक्त तुमच्यासाठी. खरंच बाई, रश्मीनं नशीबच काढलं. काय देवधर्म केला नाही रश्मीनं. अव देवपूजा कर म्हटलं की त्याच्या अंगावर काटा उभा राय. कोई उपास तापास नाही केला ना, कोई देवधर्म नाही केला. पण तरी पाहना काय सासर भेटलं. खरं ना, नजर ना लागो मा पोरीच्या सुखाले. एवढी साजरी सासू. मै पोरगी पार्लरात गेली, सांगा आपल्याला शरम लागते? हे पार्लरात जाऊन बसली ना, आम्ही घरी आलो तर तिची सासू चहा करून राहिली. नाही का आपल्याला शरम लागत? पण म्हणाले लय साजरे वाटून राहिलं. मै पोरगी खरंच सुखात आहे. नाही तर एखादी सासू दांगडो करत होती. पार्लरात जाऊन बसली, घरी पाहुण्या आल्या, चहा मला करा लागला, मला माझ्याजवळ घराने करत होती. नाही तर पण माई लयच माणुसकीची आहे बाई. खरं बाई, मा रश्मीनं नशीबच काढलं बाई. लयच साजरं आहे बाई मा रश्मीचं घर आणि घरातले लोक. सासूचा तर बाई हातच नाही धरू शकत. माय कोणी सांगा, शेतावरून भाताची परीक्षा होते ना. एखाद दिवस तिथं आता दांगडो करत होती. एवढं तर सांभाळून घेते मला किले, म्हणजे तिला खरंच किती सांभाळून घेत असेल. खरं बाई, खरं देव पावला बाई मले. मा पोरीन तर नाही केला काही देव, पण म्या केला तेवढा मला पावला बाई. काही चिंता नाही मला रश्मीची. बाई व्हावाला तुम्ही, मी ठेवतो चहा. काही आपण काही नवाळं नाही, मी काही पाहुणी नाही की बसायले. तुम्ही बसा, मी चहा ठेवतो. अरे रश्मी, काल कोण नशीन गेली आंधी? आज वक्तावर गेली? नाही नाही रश्मीची आई, खरं सांग का तुम्हाला, आता हे जे तिळवाची पद्धत आहे की नाही, ते आमच्या इकडे नाहीच आहे. म्हणजे आमच्या इकडे फक्त हळदी कुंकू करतात. आणि इनी पाय धुवायला येतात. सासू इनीचे जसे पाय धुतात आणि ते हळदी कुंकू देतात इनीले. पण हे पोरीचा जो तिळवा गिळवा असते की नाही, ते एवढी काही आमच्या इकडे पद्धत नाही. खरं सांगतो. तर हिनं मला सांगलं, आई येते असं आहे आमच्या इकडे, तसं आहे पद्धत. मी म्हणलं मग हाय तर इकडे पद्धत तर कर आपल्या इकडे, म्हणून ते वक्तावर गेली खरं तर. आणि ते त्याच्या पार्लरात गेल्याशिवाय त्याचा पाय पुढे सरकतच नाही. असं आहे ते, म्हणून ते घाई गडबडीत गेल्या लागे दोघीच्या दोघी. येतो आम्ही पार्लरला जाऊन, तर त्याच्यानं त्या वक्तावर गेल्या बाई. हा का बाई, असं काय नाही आमच्या इकडे की नाही. पहिलं म्हणजे लग्न झाल्या पहिला जसं संक्रांत येते की नाही, तर पोरीचा तिळवा करतात. सासरचे लोकांचं जसं कार्यक्रम लागे, माहेरातले जसं आम्ही लागे आता समजा जसं मॅतीले कपडे आणले, जवायले कपडे आणले, लागे ते हलव्याचे दागिने, एखादी चांदीच्या वस्तू, असं सगळं घेऊन जातात पोरीले. आणि इनीचे पाय धुवायला जसं मग ते बाकीचं सामान, जसं आता मी जसं गंगाय आणलं पितायचं, तर तो नाही आपलं तांब्याचं पितायचं म्हणतो मा, तांब्याचं लागे सतरंजी, चांदीचा ताट, वाटी, चमचा, असं हे सगळं इनीसाठी आणतात. अशी पद्धत आहे आमच्या इकडे. हो ना, आपापल्या इकडच्या नऱ्या पद्धती राहतात बाई. पण हे बाई तिळव्याला काय काय करावं लागते मला सांगा. म्हणजे आमच्या इकडे पद्धत नसल्याच्यानं मला माहित नाही बरं त्यातलं पुरं. तुम्ही असं म्हणसान की बाईनं केलं नाही आपण कसं म्हणा, असं समजू नका. तुमच्या इकडे जशी जशी पद्धत आहे की तसं तुम्ही करा. मला सांगा का परी, मी करून घेतो तसं. नाही तर मी करणार नाही, तुम्हाला वाटेन की बाईनं केलं नाही ना आपण कसं म्हणा. आम्हाला एक तर त्यातलं काही माहित नाही. नाही बाई, असं काही लय काही नसते. तिळव्याचं म्हणजे कसं, हे पा डेकोरेशन करतात आपापल्या पोरीनं जसं करा वाटलं तसं. हे जसं आम्ही सामान आणलं तसं हे त्याला पोरीले द्या, ओटी भरा पोरीची, लागे ते दागिने घाला, जवायले भेट द्या, हे असंच. जास्त असं काही मोठी काही पूजापाती नसते काही त्याची. असं का? बरं, तेच म्हणलं अशीन काही ना, आम्हाला काही माहित नाही. तर त्याच्यानं कसं सगळं मनासारखं झालं पाहिजे. बरं मग डेकोरेशन करा. तर आमची रश्मी पुढे आहे, तिचा हात नाही पकडू शकत कुणी. काय ना सजवीन माई बाई, धन्य आहे तिची तर बाद डेकोरेशन करते माय कायचंही. म्हणून तिथे पतंग आणायला लावले. हो सकाळून चिंटेले लय मोठ्या पतंग, जसं पुतण्याचं पोरग आहे मा ना तू, तर त्याला लय मोठ्या पतंग आणायला लावल्या. मग ते सजऱ्यासाठी आणायला लावल्या असतील बाई तिनं. मग
हो, काय डेकोरेशन आपल्या मनासारखं करतात आणि लगे ते असा कार्यक्रम होते त्याचा. म्हणजे जास्त काही नसते बाई, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो बाई, तेच म्हटलं. म्या म्हटलं माय पहिले बाई रश्मीच्या आई संग बोलून घेतो की मला काही त्यातलं एवढं कळत नाही. आमच्याकडे पा मा सुनाईले काही कोणा तिळवा आणला नाही, म्हणजे पुतण सुनागी ना ह्या त्या वाड्यातल्या ते लेकी आल्या नाही. आणि बहिणीची काही तिच्याही घरी काही पद्धत नव्हती. तिची आई एका बरी माय पाय पाय धुवायला आलती, नाही नाही म्हणत आपण आलती पाय धुवायला, पण ती असं तिळवा गिळवाचं काही त्याची इकडे पद्धत नव्हती. त्याच्यानं काही आम्हाला माहित नाही माय त्यातलं. असं असं हो, नाही आमच्या इकडे लय पद्धत आहे बाई हे. म्हणून म्हटलं माय आपल्या लेकीचंही झालं पाहिजे सारं. नाही नाही बाई, मग काय आहे तर. नाही 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 नाही, तुम्ही तुमची कोणती इच्छा ठेवू नका. आणि तुम्हाला सांगलं ना या कार्यक्रमात काय असते काय नाही ते तुम्ही तुमच्या हातानं करून घ्या. नाही तर असं नका समजू बाईनं केलं नाही, बाईला माहित नाही बरं काही. म्हणून राहीन आणि तुम्हाला वाटीन बाईनं केलं नाही. हा मम्मी काय म्हणत होती, आवाज दिला होता? हे पाय श्याम, म्या तुला याच्यासाठी आवाज दिला. म्या काय म्हटलं, तू जाता ना फॅक्टरीत आता तर मले साजऱ्या साड्या आण, साजऱ्या आण जो महागाच्या. 800-900 लोक झाली चालते एक एक साडी. आता हे रश्मीची आई मावशी मोठी माय आली की नाही तर तेले द्याले. हे पाय साजऱ्या आणजो म्हणून तुला सांगून राहिली. नाही तर रवीले सांगितले असत्या, पण त्याला तर काही कळत नाही, तर काही घेऊन येईन. साजरं नाही वाटत बाबू. सोयऱ्याचं काम आहे. आता माय वक्तावर जाणं होत नाही, ते रश्मीले काही पाठवायला पुरत नाही, ते तर दिवसच गमावेन त्याच्यात. म्हणून तुला सांगून राहिली साजऱ्या आणजो फक्त. काय दर्शक महागती गेला तर चालतात. आणि हे पाय मले की नाही वानात ना हे पाय अशा एवढ्याला फुलदाण्या भेटतात. म्हणजे फुलवाता लावतो की नाही आपण, ते देवाजवळचं मी तुला दाखवतो तसे आणजो. लायना साईजचे आणल्या चालतात. लस लायना नको आणून, लस मोठ्या नको आणू. चांदीच्या आणजो. तिच्या आईनं सबन चांदीचं आणलं बापा. ताट चांदीचं आणलं, वाटी चांदीची आणली, चमचा आणला, लागे ते आम्हाला ते हे आणले काय म्हणतात त्याला, तर ते कुकुलायचं तर तेले की नाही तू फुलवाता लावायचा आण. मीडियम साईजचा आणलायस, मोठं हात्यात हौदात नको बसून लस निरा पचरटी घेऊन नको येऊ. साजरा चांदीच्या आणजो. ती ना एकसारख्याच आणती नाही. एवढं मला तू अर्जंट हे सामान आणून दे बापा. आणि पाय आणलं की फक्त माझ्यावर देजो, बाजार नको भरू. मी मग कसं त्याला वाटीन वक्तावरच आणलं. चांगलं नाही वाटत मग तिथं काय एवढं आणून फक्त. मला समजेन का माहिती त्यातलं? तू चाललं नाही तर मग तू चाललं माझं ग. अरे बापा मी येऊ शकतो का आता त्या पाहुण्या घरी? मी कुठे जाऊ? साजरं वाटते का? कुठं चालल्या घरच करता करत नाही आता माल्याच्यानं येटायतल्या बाया बोलायला लागतात. तर मी काय म्हटलं तेवढं आणून दे नो. कळते तुले. साजरा आणायला का हाय? महागाचं आणलं की साजरच भेटते. आण जाय साजरे रंग आणजो, साडीचे लस नको आणू निरा. आता हे काम कसं बाईचंच आहे खरं तर, पण आता होत नाही ना, मला येणं होत नाही आणि रश्मीले मी पाठवत नाही. ती थारा दिवस गमावीन त्याच्यात आणि घरी तसंच पळीन. बरं आणतो मग मी. हे पाय आणल्या नाव नको तू, मी जसं आणेन तसं आणेन ना. साजरे आणते का बरी साड्या त्या फुलवाता लावायचं दाखव मला कोणतं होतो. मग मी तसं आणतो. एक माझ्याजवळ देऊन दे घरचं, मी त्याला दाखवतो असं दे आणि तसं आणतो. चांदी जाणं लागते का ते? बरं दे मग माझं, मी आणतो मग. हो चल. आणि आपल्या घरचं वापस आणजो, नाही तर येतात ते ठेवून देशील. साधं दे ना, आपल्या घरी साधं नाही काय? हो ना, पितळीचं आहे ना. मग पितळीचं म्हटलं तर कसं असतं असते का, देशील त्या दुकानातच ठेवून त्याला दाखवतो ना, आपल्या खिशात ठेवतो. मग पायात बसजो. हे बाय मी सांगलं तसं लयच महागाचं नको आणून, लय सस्ते नको आणू. कसं असते घेतलं तर लय भारी 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 भेटते आणि जसं पतलंही भेटते. कळते ना तुला मी सांगून तसं. निराच आणू नको हासा व्हायसारखं, निराच आणू नको निरा हात हौदात बशासारखं. हिशोबाना आणतो मी तर बरोबर, तू नको टेन्शन घेऊ. बरं दाखवते मला, पहिले दाखवते काय कायच्यात फुलवाता लावता तुम्ही तर. हो ते नाही कळत, याच्यासाठी म्हणतो की दर्शक देवा धर्मात लक्ष घाला म्हणून. तुम्हाला तर काय कळत नाही की कायच्यात वात लावा लागते, कायच्यात फुलवात लावा लागते. आई तू आता मला का भटजी बनवतो काय? डीम कडान ती का आहे तर जाऊ दे मला. माय बाई लय मोठा आहे का रश्मीची माय? रश्मीचं घर लय मोठं आहे ना? हो मोठ्या बाई. हो मोठा आहे रश्मीचं घर साजरं. माय वदर एक मजला आहे ना. हो हे या मजल्यावर या दोघांच्या खोली आहेत तशा 2 पोरायच्या. आणि खाली लागे बुडाबुडीची खोली आहे, अजून एक पाहुण्या रावण्याची, आणि लागे स्वयंपाक खोली खालीच आहे. खाली बी संडास बाथरूम आहे, याच्यावर बी यायच्या खोलीत आपापल्या खोली संडास बाथरूम आहे. वदर माय ते गार्डन आहे, माय टेरेस गार्डन, त्याच्यात बी संडास बाथरूम आहे म्हणलं. म्हणजे वदर जर कोणी गेलं निजाले तर जातच नाहीत. आता काय माहिती कूलर नेशा लावतात आणि खोलायतच झपतात. उन्हाळ्यातच कोण निसते बाहेर, पण तरी बी वदर बी सोय करून ठेवली म्हटलं. हो ना साजरा आहे माय. शिलीच्या घरापेक्षा जर मोठंच आहे घर. शिलीचं पटांगणच लय उघड आहे बाई. बांधेल कमी आहे पण आवार लय मोठा आहे की नाही अंगण. लय मोठा अंगण आहे तिच्या घराले. हो बाई शिलाचंही घर मोठं आहे. का बाई शिलाची पोरगी बोलत असेल मस्त आता नाही? छोटं उभी गिबी राहते का? उबडी गिबडी होते का? काही टोंगा गिंगार येते का नाही?
ओ माय बाई तू काय येते उभी राहिली करते हा माय फोन केला ना बाय शिलीला बोलू देत नाही मला तर गँग 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 करत राहते फोन लागे मला जोड दे म्हणते काय कळते वरीले पण ते घ्यायचा प्रयत्न करते म्हणते शिले सांगते ना म्हणजे आईलाच गुण करते म्हणते हो का माय बाई बाई शिलाले म्हणा डीट काढा जाय म्हणा पोरीची रोज संध्याकाळी निजाच्या वागती हा आणि दिवा लावला की आखो माको करायला लावत जा चांगलं शिना तुम्ही दिले हो माय बाई सांगलं ना माय मग काय तर करतो म्हणते करतो अरे तिची सासू काय कामाची आहे काही सांगत नाही काही नाही पाय ना रश्मीची सासू कशी साजरी आहे हा मग रश्मी लागे ती मोठी बी पार्लरात जाऊन बसली बाईनं चहा केला ना आपल्याला हा याच्यावरूनच कळते ना हा नाही तर माय बाई शिलाची सासू माय त्या पार्लरात जाऊन तमाशा केला असता मुली दिलं होतं ती वळत पा तुमची पोरगी करू करू नाही बाई त्या बाबतीत महारश्मीनं लय नशीब काढलं महारश्मीच्या घराचे लोक लय साजरे आहेत हे बा ते पैशानं मोठे लोक असत का लहान असत त्याचा आपण काही मानत नाही हा पैसा काय ऊन सावली आज आहे काय नाही पण माणसं खरंच लयच माणुसकीचे सासू किती माणुसकीचे पाहिलं ना हा हे बा जसं आपल्या रश्मीला जीव लावते ना तसंच मोहिनीला जीव लावतात हो मोहिनीची आई होतीच आहे ना हे बा पहिल्या दिवसापासून जशी मोहिनीला दिवस राहिले तशी तिची आई होतीच आहे म्हटलं हो आणि पाहिलं ना दोघी इनी कशा साजऱ्या राहतात रुसणं नाही फुगणं नाही तमछट नाही सगळं मस्त मासंग बिले साजरी राहते ती बाई हो बाई तेच पाहिजे माय काय करतं या बाबतीत काही म्हण बाई या बाबतीत माझी शिलीचं नशीब भल्ल फुट काय बाई लयच वज्जात आहे ना माहितीची सासू काय सांगू तुले ह्या पाय हन्यास आली बाई पोरगी पण काय करीन आता हा अशी गती आहे ना तर लयच वज्जात बाई आहे मला तर वाटते ना तिची बयक करून द्या माय रश्मीच्या सासूची की पाय असे असतात सासा आणि तू पाय काही नका आलू माय नाही तर तिची सावली विचार पडली तर हे बिघडीन दोघी बहिणीचं सारखंच आज मुक्कामच होते वाटते नाही सांग बाई तू तर म्हणस की जाऊन येऊ हा बरं झालं बाई माणसाला माझ्या घरी बिट्ट्या करून ठेवल्या माय की भागवा 2 दिवस आता बिट्ट्या कशा खातात ते 2 दिवसही हा पाय हो शांता आता पाहुण्याच्या घरी आलो तर पाहुण्याच्या हिशोबानच घ्यायला लागते ना हा तिचं तर काही मिळच नाही माय त्या बाई म्हणतात सकाळी करू म्हणतात कार्यक्रम तिचं काही राहिली तयारी गे तर जाऊ दे ना आता 1 दिवस मोडतेच आहे आलं कुठे तर का हो रश्मी कुठे गेली ते मोहिनीची आई स्वयंपाकाला लागली ना अहो ते पाहुणे सांग ते काही सामान आणायला गेली बाई सांग नाही आता काय इले काय जायला लागत होतं लिस्ट करून द्यायला लागत होती पाहुण्या जोडून आपस पाहुणा घेऊन येत होता का बरं चाल ना माहिती मोहिनीची आई स्वयंपाक करून राहिली तर साजरं लागत नाही आपण जाऊ ना करू लागू ना काही का बसल्यापेक्षा ती बसू गप्पा करत तेवढंच त्या बाईला हातभार लागते हो माय बाई चाल ना माय करू लागू ना नाही तर काय तो हे रश्मी तर येते काय सांगा माय कायचं डेकोरेशनचं सामान आणते तो कायचं आणते कायचं नाही तर स्वयंपाकही राहिला तरी याचा टाइम नाही स्वयंपाकाचा वखत झाला तो आणि तू काय तू तर सारखा सुनीच्या नावानच बोट मोडतो पाय सरायचं सारखंच आहे आपलंच आहे म्हणून काय झाकून ठेवा नाही खरंच आहे रश्मीला डोकसच नाही आता संध्याकाळचं लवकर या तर लागत काय कायचं सामान आणते तर कायचं डेकोरेशन करते तर आता संध्याकाळचं ते पोरगी 2 जीवाची आहे का काही का आपण जाव का स्वयंपाक पाणी करावं का काय या रश्मीला खरं बाई डोकसं नाही बरं बाई निरा होईरे करते निरा बरं चल माय चल त्या बाईले करू लागू बाई साजरं नाही लागत नाही आपण का बसतो ते बाई का स्वयंपाक पाणी करीन का नाही एकली इतक्या जणायचा चल माय हा पाय शांता तो घरी फोन लावून दे अनिल म्हणा दिवस मोडतेच म्हणा 1 ना 2 आता कसं आलो बाई ते यायच्या हिशोबानच घ्यायला लागेल ना नाही व मी माझ्या हिशोबानं सोय लावूनच आली तू टेन्शन न घेऊ मी नाले सांगलं म्हटलं ते जमा घरच्या बोलतात ते पद्धतशीर देते तिला माहिती आहे घरी कसं पाहिजे काय पाहिजे ते बरोबर वक्तावर नेऊन देते त्याचं काही टेन्शन नाही काय मजाक केली म्या तेच म्हटलं माय बाई नाही तर पाहिलं माय पाहुणा म्हणेन की एका दिवसासाठी गेली 2 दिवसांनी राहिली सोना भाव माय नाही एवढं एवढं काही नाही देते ते मी नाही ताट देते यायचं येईल माहितच आहे आता नवीन सोयऱ्याच्या घरी गेल्यावर का आपल्याला घाई करता येत असते का काही नाही बरं चाल मग तू येश दे ना तर मी जातो त्या बाईला करू लागतो काही बरं पण मी म्हणतो सुलक्षणा बाई रश्मीच्या सासूची काय गडबड चालू आहे निरा लय तशी तारांबळ उडल्यासारखं वाटून राहिलं मला हवं शांता काही नाही ते मला त्या बाईला लागे आल्या सांगलं ह्या बाई त्या बाईचं म्हणणं झालं त्याच्या इकडे काही तिळव्याची पद्धत नाही त्याला वाटलं काय आहे काय नाही कार्यक्रम त्या म्हणलं त्याला काही कार्यक्रम काही नाही नार काही पूजापाठ नाही त्याचं काही नल्लं काही रीतिरिवाज नाही काही नाही असंच आहे साधं सोपं तर म्हणून त्या बाईचं काही म्हणजे तयारी नव्हती जशी तर म्हणून त्याला वाटलं आता काय करून काय नाही म्हणून मी म्हणलं त्या बाईला काहीच नका करू म्हटलं बाई आम्ही आणलं सगळं तुम्हाला काही करायला लागत नाही सांग असं हा तिळव्याचा कार्यक्रम नसेल द्यायच्याकडे मला ठिकाणी पद्धत नाही हे फक्त इनी येतात आणि पाय धुतात आणि जातात हे तिळवाण हे डेकोरेशन आणि ते सजवणं ते लय ठिकाणी हे नाही काही पद्धत नाही आहे काही आपल्या इकडे आता आमच्याच गावात कुठे तिळव्याचा कार्यक्रमाची काही पद्धत आहे आता आपल्या इकडे आहे तर आपल्याला माहित आहे पण घरी नाही ना मला माहित आहे मा गावात कोणत्याच लेकीले तिळवा आला नाही ना सुनीचा गेला नाही ते फक्त तिळगुळ घ्या म्हणजे इनी येतात इनीचे पाय धुतात झालं तेवढाच हळदी कुंकाचा तसा कार्यक्रम होते झालं ते तिळवाण गिळवा असं काही नसते आमच्या गावात नाही खरं सांगतो
मग त्या बाईले म्हणा एवढी कोणती गोठ आहे म्हणा, मग न्यारी राहू द्या म्हणा, आम्ही सांगतो बरोबर काय काय करायला लागते तर, आणि तसंच करू म्हणा. काय काय लय मोठी गोठ आहे का त्यात काही. म्या म्हटलं काय झालं म्हटलं लेक असं आहे ते, म्हणून त्या बाईची धावपळ सुटली निरा. बरं चाल मग जाऊ स्वयंपाकात हात बहार लावू त्या बाईले. ते काय एकटेच करतील ना आपण का बसतो का, काय करतं बसून. चल करू लागू त्याले. हा चल. ते रश्मीची सासू मला वाटते त्याच्या एटात सांगायला गेली वाटते ते बाईले, आणि हे मोहिनीची आई करून राहिली स्वयंपाक. हो ना, चाल ना मग सगळे मिळून केला तर बात होते. अमाय थांबा ना, तुम्ही चालले मी काय एकली बसू का? थांबा, मी बी येतो तुमच्यातच.